मग तुमचा बाउन्स बॅक होत नाही. सतत शॅम्पू केल्याने केस गळतात, मेंटल स्ट्रेस असतात, त्याच्यामुळे सुद्धा त्यांना स्वतःमध्ये काही दोष दिसायला लागतात. इथे ब्युटी एस्थेटिक्सच्या तुमच्या क्लिनिकमध्ये तुम्ही वेट लॉस, फॅट लॉस इंजेक्शन्स ह्या पण ट्रीटमेंट देता. अनेक वेळा ना आपल्याला समजत नाही की ब्युटी म्हणजे काय. की अशा 3 गोष्टी कुठल्या आहेत ज्या तुम्हाला स्वतः आवडत नाही किंवा ज्या तुम्हाला चेंज करायची इच्छा आहे. आपण त्याला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स म्हणतो. रसिक मोहिनी. नमस्कार, मी भाग्यश्री देसाई आणि आपल्या सगळ्यांचं रसिक मोहिनी या आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत. मंडळी, मी तुम्हाला परवा म्हणलं तसं आता आपण पॉडकास्ट त्याच्यावर सुरू करतो आहे आणि आज आपल्याकडे जे गेस्ट आलेले आहेत ते एक अतिशय आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. तर त्या डॉक्टर तर आहेतच, त्यांनी MBBS केलेलं आहे. ब्युटी एस्थेटिक्स नावाचं त्यांचं एक ब्युटी क्लिनिक पण आहे आणि त्या कलाकार पण आहेत, शिवाय सामाजिक भानही आहे त्यांना आणि त्याकरता त्या झटत असतात. तर त्यांचा सगळा प्रवास, नंतर ब्युटी एस्थेटिक्स म्हणजे काय इथपासून आणि त्या काय काय इथे ट्रीटमेंट्स वगैरे देतात, त्यांनी कुठले कुठले अवॉर्ड्स मिळवलेले आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांचं जे सामाजिक कार्य करतात, तर त्यांच्या या प्रवासाविषयी आपण सगळं जाणून घेणार आहोत. तर भेटूया डॉक्टर प्रिया पारेख मॅडमना. प्रिया मॅडम, आपलं या रसिक मोहिनी चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आणि हे स्वागत मी या छोट्याशा गिफ्टनी करते. थँक्यू सो मच. तर प्रिया मॅडम, आता आम्हाला ऐकायला आवडेल, तुम्ही MBBS केलं बरोबर आणि त्याच्यानंतर ब्युटी एस्थेटिक्स एक वेगळी शाखा तुम्ही निवडली. तर हा तुमचा प्रवास कसा सुरू झाला? सो भाग्यश्री मॅम, मी 1980 बॉर्नच्या काळातली आहे, त्यामुळे त्या काळात खरं तर मुलांना डिसाईड करण्याची एवढी काही परवानगी नव्हती. आई वडीलच आपलं डिसाईड करायचे आणि असं एक होतं की माझ्या आजीची इच्छा होती की प्रियानी MBBS करावं आणि तेव्हाच ते ठरवलं गेलं की मी डॉक्टर होणार आहे. सो फ्रँकली प्रवासाची सुरुवात अशी झाली की आजीने सांगितलं आणि मी ते ऐकलं. ओके. बरं, ब्युटी एस्थेटिक्सचं असं झालं की माझ्या मुलीच्या जन्मानंतर असा एक काळ होता की मला स्वतःला स्किनचे इश्यूज झालेले आणि त्या काळातच मी माझी जी मेंटर आहे डॉक्टर जमुना पै त्यांना भेटलेले आणि आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड. म्हणजे शी वॉज द इन्स्पिरेशन, ज्याच्या मागनं मी असा विचार केला की सायन्स आणि ब्युटी हे एकत्र कसं आणून आपण ब्युटी एस्थेटिक्स आणू शकतो आपल्या पेशंट्सपर्यंत, आणि तसं ह्या ब्रँडचा जन्म झाला. अरे वा, छान. पण म्हणजे ब्युटी एस्थेटिक्स म्हणजे नक्की काय आहे? कारण आपण म्हणतो की डर्मटॉलॉजिस्ट एक वेगळे लोक असतात की ते स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स म्हणा किंवा जे काही तुमचे त्वचा विकार असतात त्याच्याशी संबंधित असतात, पण मग ब्युटी एस्थेटिक्स हे काय आहे? सो तुम्ही अगदी बरोबर बोललात की एस्थेटिक्स म्हणजे बेसिकली की ब्युटिफिकेशन थ्रू सायन्स. बरं. एक प्रकार असतो जेव्हा आपण पार्लरमध्ये जातो आणि एक असतो आपण डॉक्टरांकडे जातो. जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा आपण स्किनमध्ये अजून आपला अपग्रेडेशन, ब्युटिफिकेशन हे कसं करू शकतो सायन्सच्या मार्फत ट्रीटमेंट्स बरोबर, हे बेसिकली ब्युटी एस्थेटिक्समध्ये करतो. म्हणजे काय की बाबा पिगमेंटेशनचा त्रास आहे किंवा तुमचं एजिंग प्रोसेस चालू झाली आहे किंवा केस गळता आहे. सो अशा अनेक गोष्टी आपण ब्युटी एस्थेटिक्सच्या अंतर्गत ट्रीटमेंट करतो. तर तुमचा आता गेली 15 वर्षांचा अनुभव आहे बरोबर. प्रिया मॅडमचं ब्युटी एस्थेटिक्स हे जे क्लिनिक आहे ते गेली 15 वर्ष त्या चालवत आहेत. खणखणीत अनुभव आहे 15 वर्षांचा. तर मॅडम, मला ऐकायला आवडेल की याच्यामध्ये काही अशा वेगळ्या काही केसेस तुम्ही हँडल केल्या असतील, तर त्याविषयी आम्हाला काही सांगाल का? जरूर. सो या पूर्ण प्रवासात इतक्या इंटरेस्टिंग केसेस आलेल्या आहेत, त्यातले ऑफकोर्स मी 1-2-3च तुम्हाला सांगेल. एक म्हणजे अशी होती की अलिबागवरनं एक मुलगी आलेली, अवघ्या 20-21 वर्षाची होती आणि टिपिकली आपल्या कल्चरमध्ये की लग्न आता करायचं आहे आणि चेहरा पूर्णपणे पिंपल्सने भरलेला आणि अनेक डॉक्टरांच्या ट्रीटमेंट्स केलेल्या होत्या पण काही रिझल्ट नव्हता. सो आम्ही तिची हार्मोनल प्रोफाईल केली, हार्मोनल इम्बॅलन्स तिचा डिटेक्ट झाला आणि अवघ्या 4 ते 5 महिन्यात पूर्ण चेहरा क्लिअर झाला. आणि मी तिला हे प्रॉमिस सुद्धा केलेलं की 6 महिने थांब, मग लग्नाचं बघू. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार, 6व्या महिन्यात तिच्या वडिलांचा मला मेसेज, मॅडम लग्न ठरलंय, नक्की या. वा.
सो ही एक खूप म्हणजे अगदी म्हणजे आय वॉज व्हेरी क्लोज म्हणून मला ही केस खूपच हे आहे. दुसरं म्हणजे अनेक वेळा ना आपल्याला समजत नाही की ब्युटी म्हणजे काय. खूप लोकांच्या मते गोरं असणं हे ब्युटी आहे. पण खरं सांगायचं तर एक अशी केस होती माझ्याकडे की इट वॉज अ जेंटलमॅन हु वॉज अराउंड आपण म्हणू शकतो 45च्या घरात होते आणि ते माझ्याकडे आले आणि म्हटले की डॉक्टर मला सतत सगळेजण रागीट्ट समजतात. सो मी त्यांची जनरल हिस्ट्री घेतली आणि खरं सांगते तो माणूस जराही रागीट नव्हता. व्हेरी व्हेरी प्लेझंट पर्सन. पण प्रॉब्लेम काय होता की त्यांची जी फ्राऊन होती ती खूप ठळक होती. सो फ्राऊन ठळक असल्यामुळे त्यांचा लुक जो आहे तो कायमस्वरूपी रागीट्ट असा येत होता. आणि तेव्हा आम्ही तिथे बोटॉक्स केलं आणि त्यांचा अगदी एक आठवड्यात बोटॉक्सचा रिझल्ट येतो आणि त्यांचा मला लगेच फोन आला की माझी बायको मला म्हणते की आज तुम्ही खुश आहात का. सो अशा अनेक स्टोरीज आहेत माझ्याकडे. ऑफकोर्स आज काय मी सगळ्या स्टोरी सांगू नाही शकत, बट फ्रँकली सांगायचं तर एस्थेटिक्समुळे आपण बऱ्याच त्यांच्या जीवनात पॉझिटिव्ह चेंजेस आणतो. आणि इथे डिसीज नाहीये, इथे कुठला आजार नाहीये, पण जी गोष्ट आपण इथे सायन्स अँड ट्रीटमेंटच्या हेल्पनी करतोय त्याच्याने खूप खूप फरक पडतो माणसाच्या जीवनात. बरोबर. आणि एस्थेटिक्स याचा अर्थ मला असं वाटतं की त्या व्यक्तीमध्ये सुंदरता आणणं. बरोबर. तर त्या दृष्टीने तुम्ही खूप चांगलं काम करताय असं म्हणायला पाहिजे. सो भाग्यश्री मॅम, मी प्रत्येक पेशंटला एकच सांगते की तू सुंदरच आहेस, तुम्ही सुंदरच आहात, फक्त मी थोडेसे चेंजेस करून तुम्हाला छान अजून सुंदर बनवणार, प्रेझेंटेबल. येस. वा. आणि मुख्य कसं असतं की आता तुम्ही म्हणालात तसं बोटॉक्स असेल, फिलर असेल किंवा हे ज्या ट्रीटमेंट असतात की त्याच्यामुळे काय लोकांकरता तुम्ही त्या ट्रीटमेंट करता असं नाही, तर ते स्वतः करता सुद्धा असतं की त्याने एक जो कॉन्फिडन्स आपला वाढतो ना, म्हणजे काय म्हणतात तो की लोक वावरण्याचा असेल किंवा कुठेही स्वतःला प्रेझेंट करण्याचा असेल, ते वेगळी ऊर्जा मिळते असं मला वाटतं त्यातून. बरोबर. इनफॅक्ट भाग्यश्री मॅम, मला असं वाटतं की अँटी एजिंग ट्रीटमेंट ह्याचा इतका गैरसमज आहे की मला नाही वाटत कोणालाही 60व्या वर्षी 20वं दिसायचं असतं, बट त्यांना तो जो सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे किंवा एक प्रेझेंटेबल ॲटिट्यूड. माझ्याकडे मॅक्झिमम पेशंट्स बोटॉक्स फिलर जेव्हा करायला येतात त्यांचा एकच उद्देश असतो की मी फ्रेश दिसली पाहिजे किंवा मी फ्रेश दिसलो पाहिजे. ते मला आजपर्यंत एकही असा पेशंट दिसला नाहीये की जो मला म्हणेल की मला 20 वयासारखं बनवून द्या. सो एस्थेटिक्स हे वय कमी करण्यासाठी तर नाहीच आहे, पण तुम्ही फ्रेश दिसणार, कॉन्फिडंट दिसणार ह्याच्यासाठी डेफिनेटली आहे. करेक्ट करेक्ट. बरोबर. सो आता मला सांगा की डॉक्टर आणि पेशंटचं एक विश्वासाचं नातं असतं. बरोबर. म्हणजे पेशंट जेव्हा पहिल्या वेळेला डॉक्टरकडे जातो तेव्हा त्याच्या मनामध्ये अनेक शंका असतात, मनामध्ये अनेक किंतु परंतु असतात की हे केल्याने काय होईल किंवा ह्याचे काही साईड इफेक्ट्स होतील का. तर जेव्हा एखादा पेशंट तुमच्याकडे प्रथम येतो आणि तुम्हाला काय त्यांनी एक्सपेक्टेड आहे त्यांनी करणं हे जेव्हा तुम्ही सांगता त्यावेळेला त्याच्या ज्या शंका असतात तर ते तुम्ही कशा म्हणजे अगदी पहिल्या प्रोसिजरपासून याच्यामध्ये काय आहे डूज अँड डोंट्स किंवा त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का हे सगळं तुम्ही त्यांना एक्सप्लेन करता व्यवस्थित. सो भाग्यश्री मॅम, आपल्याकडे आपलं कन्सल्टेशन प्रोसेस हे नॉर्मल डॉक्टर सारखं नसतं की पेशंट आला, सर्दी ताप काय होतंय आणि औषध लिहून दिलं, अशी आपली कन्सल्टेशन प्रोसेस मुळातच नसते. आपली कन्सल्टेशन प्रोसेस 30 to 45 मिनिट्सची असते, जिथे आपण पहिले तर पेशंटला पूर्ण मेडिकल हिस्ट्री, त्यांच्या एक्सपेक्टेशन, त्यांना आपल्याकडे एक मॅजिक मिररची कन्सेप्ट आहे की आपण त्यांना तो मिरर दाखवतो आणि मग त्यांना विचारतो की अशा 3 गोष्टी कुठल्या आहेत ज्या तुम्हाला स्वतः आवडत नाही किंवा ज्या तुम्हाला चेंज करायची इच्छा आहे. आणि मग त्या पोझिशनपासून आपण सुरुवात करतो की बाबा या पेशंटला एक्झॅक्टली काय गरज आहे. कधी कधी अनेक वेळा असंही होतं की त्यांना काही मेंटल स्ट्रेस असतात, त्याच्यामुळे सुद्धा त्यांना स्वतःमध्ये काही दोष दिसायला लागतात. सो कन्सल्टेशन प्रोसेस एस्थेटिक्समध्ये जी आहे ती नॉर्मल डॉक्टर सारखी नसते. ती एक तुम्ही म्हणाल की स्टोरी टेलिंग सारखी असते. समोरचा मला सगळ्या गोष्टी सांगतो, मग मी त्यातनं थोडेसे एक अंदाज बांधते की ओके मे बी हे रिक्वायर्ड आहे आणि मग ते डिस्कशन करून बजेट अनुसार आपण फायनल एक करतो की ओके हा प्लॅन ऑफ ऍक्शन आपला पुढच्या 6 महिन्याचा आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आता जसं म्हणालात की ते शारीरिक कुठेतरी डिफॉर्मिटी व्यंग काही असेल तर ते तुम्ही
पेशंटचं दुरुस्त करून देता, बरोबर. हे फिजिकल किंवा शारीरिक लेवलवर झालं. पण काही काही वेळेला कसं असतं, म्हणजे असं मी ऐकलंय की जे काही आपल्याला आजार असतात, कोणाचे काय समजा पाय दुखत असतात, डोकं दुखत असतं, मायग्रेन असतं, तर त्याच्यामध्ये मानसिक तुमची जी अस्वस्थता असते किंवा मानसिक जे काही प्रॉब्लेम्स असतील, स्ट्रेस असेल, तर त्याचा सुद्धा ह्याच्यामध्ये काही वाटा असतो. तर हे खरं आहे का? इट इज ॲब्सोल्युटली ट्रू. आपण त्याला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स म्हणतो. म्हणजे काय की आपल्या डोक्यात जो काही विचार चालू आहे तो कधी कधी शरीराच्या माध्यमाने बाहेर पडतो. म्हणजे मी अनेक अशा गोष्टी पाहिल्या आहेत की काही स्त्रियांना अत्यंत स्ट्रेस असल्यामुळे त्या थोड्याशा सावळ्या किंवा काळ्या पडायला लागतात, एस्पेशली मान किंवा चेहरा. किंवा काही लोकांना तुम्ही हे तर कॉमनच आहे की स्ट्रेस असला की माणूस खायला लागतो आणि एकदम पसरतो. हो हो, ऐकलंय. हो. किंवा काही लोकांना अचानक हातापायांना मुंग्या सुटायला लागतात, जेव्हा की खरं म्हणजे B12 डेफिशियन्सी नसते. मग पण हे सगळे मनातले त्यांचे जे काही स्ट्रेस आहेत ते बाहेर पडायला लागतात. अरे बापरे. सो अशा गोष्टी अनेक वेळा आम्ही एस्थेटिक्समध्ये अनुभवतो आणि तोही एक महत्वाचा पार्ट असतो आमच्या कन्सल्टेशनमध्ये. बरं. कारण प्रत्येक पेशंटला कम्फर्टेबल ठेवणं हे सर्वात मोठं काम असतं एका डॉक्टरचं, आणि एस्थेटिक्समध्ये तर त्याहून जास्ती महत्त्वाचं. इथे ब्युटी एस्थेटिक्स तुमच्या क्लिनिकमध्ये तुम्ही वेट लॉस, फॅट लॉस इंजेक्शन्स ह्या पण ट्रीटमेंट देता, तर त्याविषयी पण मला जरा माहिती द्या ना. सो तुम्हाला माहितीच असेल की इंडिया इज अ कॅपिटल फॉर डायबिटीस अँड हो. ओबेसिटी. सो एली लिली नावाच्या कंपनीने एक मेडिसिन इंट्रोड्यूस केलेलं मॉन्जारो, जे भारतात एक साधारण आता 1-1.5 महिना झाला इंट्रोड्यूस झालेलं कुठलं काय नाव? मॉन्जारो म्हणून एक ट्रीटमेंट मेडिसिन आहे, जे इंजेक्शनच्या मार्फत आपण देतो. अँड दॅट हॅज प्रूव्हन अ बोन टू ऑल द पेशंट ज्यांना डायबिटीस सुद्धा आहे आणि ज्यांना ओबेसिटी आहे. आता ओबेसिटी म्हणजे काय की बेसिकली तुमचं BMI, बॉडी मास इंडेक्स 30च्या वर असेल तर तुम्ही या ट्रीटमेंटला एलिजिबल आहात. सो अशा प्रकारे ओबेसिटीसाठी आपल्याकडे मॉन्जारो आहे. प्लस फॅट लॉस इंजेक्शन म्हणजे काय की अनेक वेळा आपण भरपूर एक्सरसाइज करतो, भरपूर वेट लॉस करतो, पण असा एक प्रकार असतो की बाबा पोटच माझं थोडंसं राहून गेलं, बाहेरच येत आहे, किंवा लव्ह हँडल्स माझे खूप प्रॉमिनंट दिसत आहेत, त्यासाठी आपल्याकडे फॅट लॉस इंजेक्शन आहे. पण सर्वात महत्त्वाचं मी या पॉईंटवर सांगेल की दिस इज नॉट अ शॉर्टकट. एक्सरसाइज हा करायलाच लागतो, न्यूट्रिशियस फूड हे खायलाच लागतं, प्रोटीन इनटेक हा असायलाच हवं. बरोबर बरोबर. पण मग हे सुद्धा जे आता मगाचा जो माझा प्रश्न होता त्याच्यावरच मला हे विचारायचं की वेट लॉस किंवा फॅट लॉसचे जे इंजेक्शन्स तुम्ही देतात, तर ते त्याचे सेशन्स साधारण किती घ्यायला लागतात आणि एकदा करून ते पुरतं का? सो आता फॉर एक्झाम्पल जर कोणाची रिक्वायरमेंट 15 किलो असेल, 15 किलो 15 केजीस कमी करायचे. म्हणजे मोर 15 केजीस, मग आपण तोपर्यंत ती ट्रीटमेंट करतो जोपर्यंत तुमचा टार्गेट वेट लॉस होत नाही. ओके. आणि त्याच्यानंतर आपण त्यांना थोडासा मेंटेनन्सवर टाकतो आणि मग बंद करतो. इफ द पर्सन फॉलोज द इन्स्ट्रक्शन्स अँड इज डिसिप्लिन्ड इन हिज रुटीन इवन आफ्टर डिस्कंटिन्युइंग द मेडिकेशन, मग तुमचा बाउन्स बॅक होत नाही. बऱ्याच गोष्टी मलाही आता नवीन छान समजल्या. तुम्ही ब्युटी एस्थेटिक्स, तुमचं क्लिनिक, तुमचे पेशंट, हे सगळं तुम्ही करत असताना तुम्हाला सामाजिक भान सुद्धा आहे. आणि प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की मॅडमचं सामाजिक कार्य सुद्धा खूप असतं, तर ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तर मॅडम प्लीज त्याची पण आम्हाला जरा माहिती द्या. सो माझं स्वतःचं रजिस्टर्ड NGO आहे, बरं. जे आपण मी टू वी मिशन 2034 या नावाने रजिस्टर्ड आहे. हां हां. 2019 पासून आपण काम करतोय त्याच्यावरती. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून, पण वी डू मेन एम्पॉवरमेंट अँड जेंडर न्यूट्रॅलिटी. सो मोस्ट ऑफ द टाइम लोक विमेन एम्पॉवरमेंट वरती काम करतात आणि ऑफकोर्स इट इज द नीड ऑफ द आवर. पण हा बेसिक गोष्ट मला जी वाटते की बॅलन्स जो असतो आपल्या युनिव्हर्सचा बॅलन्स असतो की वी नीड टू एम्पॉवर बोथ द जेंडर्स. आणि त्या अंतर्गत आपण आपल्याकडे 4 व्हर्टिकल्स आहेत. त्यातली पहिली व्हर्टिकल म्हणजे आपण प्युबर्टी वर्कशॉप्स टीनेज मुलांसाठी घेतो आणि त्यांच्या वडिलांसाठी सुद्धा घेतो. हे ऑनलाईन अँड ऑफलाईन दोन्ही वर्कशॉप्स असतात, शाळांमध्ये सुद्धा आपण घेतो. सेकंड व्हर्टिकल असं आहे की वी ट्राय टू प्रमोट कुकिंग ॲज अ लाईफ स्किल. म्हणजे कुकिंग हा जेंडर स्किल नसून लाईफ स्किल असला पाहिजे, आणि म्हणून आपण कुकिंग वर्कशॉप फॉर बॉईज घेतो.
तिसरं म्हणजे आपण बेसिकली ही वर्टिकल अजून रिलीज नाही केली आहे, बट वी बेसिकली बिलीव्ह इन स्टार्टिंग विथ कॉन्व्हर्सेशन्स विथ अडल्ट्स हु आर थिंकिंग ऑफ गेटिंग मॅरिड. म्हणजे काय की लग्नाआधी आपण आपल्या जोडीदाराला काय नेमके प्रश्न विचारायला हवे ह्याच्यावरती आपण एक वर्टिकल रिलीज करणार आहे होपफुली नेक्स्ट इयर. कारण मला असं वाटतं की आपण फोन घ्यायच्या आधी सुद्धा 100 प्रश्न विचारतो, 10 मॉडेल्स कम्पेअर करतो, पण जेव्हा जोडीदार निवडतो तेव्हा एक 4-5 मोजके प्रश्न की तुझा फेवरेट ऍक्टर कुठला आणि फेवरेट कलर कुठला ह्याच्या पलीकडे महत्वाचे प्रश्न जाणूनच घेतले जात नाही. आणि त्या वर्टिकलवर आपण एक काम करतो. आय एम व्हेरी प्राऊड टू से की पुण्यामध्ये मी एकटीच आहे माझं NGO जे दरवर्षी इंटरनॅशनल मेन्स डे आपण भव्य ह्याच्यात सेलिब्रेट करतो, जे 19 नोव्हेंबरला असतो. दॅट इज माय 4th थिंग. आणि 5th थिंग, आम्ही सुद्धा एक छोट्याशा 2 शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत. अरे वा. अँड आय एम अ TEDx स्पीकर ऑल्सो. क्या बात आहे. टेडेक्सला तुम्ही काय म्हणजे तुमचं हे दिलेलं होतं भाषण कशावर होतं? मेन एम्पॉवरमेंट अँड जेंडर अच्छा, न्यूट्रॅलिटी. त्याच्यावरच होतं. Yes, अरे वा. yes. तुमची हरकत नसेल तर आपली लिंक आपण प्रेक्षकांना देऊया त्याची. डिस्क्रिप्शन मध्ये आपण त्याची लिंक देऊया. तुम्हाला नक्की त्यांचं भाषण ऐकायला आवडेल. आणि म्हणजे पण हे जे नाव आहे हे जरा वेगळं आहे तुम्ही दिलेलं तुमच्या मिशनला, तर ते त्या म्हणजे 34. येस. तर ते काय आहे नक्की? सो 2019 मध्ये जेव्हा मी विचार केला की काहीतरी वेगळं करायला हवं आणि सोसायटीला गिव्ह बॅक करायचं असेल तर त्याच गोष्टी करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं. आणि यू नो आय हॅव अ डॉटर. येस. सो 2034 मध्ये ती 25 वर्षाची होईल आणि माझं असं वाटलं की जनरली आपण एक लेगसी सोडतो की बाबा घर देतो, दागिने देतो, आणि मला वेगळं काहीतरी करायचं होतं. सो मी असा विचार केला की 2034 मध्ये जेव्हा ती एक पार्टनर शोधायच्या काळात असेल, एक वेळ असेल, तेव्हा माझी अशी इच्छा आहे की तिला एक एम्पॉवर्ड पार्टनर मिळावा. आणि त्यासाठी मी हे काम चालू केलं. खूप छान, खूप छान. म्हणजे तुमच्या मुलीलाही तुमचा नक्की अभिमान वाटत असेल त्याबद्दल. गुड. सो आय विश यू ऑल द बेस्ट. म्हणजे आता 34 पर्यंत डेफिनेटली अजून त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी पण येणार आहेत आणि आम्हाला आवडेल त्या सगळं तुमच्याकडनं नंतर जाणून घ्यायला. सो आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आलोय आणि मॅडमना मला काही रॅपिड फायर क्वेश्चन्स विचारायचे की ज्याची उत्तरं तुम्ही येस नो मध्ये दिली तरी चालतील, पण काही थोडंसं जास्त त्याच्याबद्दल माहिती द्यायची असेल तरी आपण देऊ शकतो. म्हणजे असं काही ती हार्ड अँड फास्ट रूल नाहीये की तेवढं संपवायचं असं काही नाहीये. सो पहिला प्रश्न, पार्लरमध्ये केलेल्या फेशियलचा उपयोग होतो का? अगदीच होत नाही असं नाही, पण मेडिकेटेड फेशियल सुपिरियर आहेत. ओके. केसांना तेल लावल्यावर केसांची वाढ होते? अगदी खोटं आहे. मी प्रत्येक पेशंटला तेच सांगते की तेल नका लावू, त्यापेक्षा 4 बदाम आणि 4 अक्रोड खा. त्याने जास्त उपयोग होईल. म्हणजे केसाला बदाम सुद्धा काय बदामाचं तेल लावतात. येस. त्याची पण गरज तेल नाही. लावण्यापेक्षा मला वाटतं की आपण बदाम आणि वॉलनट खाल्लेले जास्ती बेटर. पण म्हणजे तेल लावल्याने जे टेक्स्चर वर्ण तरी दिसायला केस चांगले दिसतात असं वाटतं. सो आता कसं आहे की आता हा काळ असा आहे की पोल्युशन हॅज इन्क्रीज्ड. बरं, आपण दरवेळेस हेल्मेट किंवा काही कव्हरिंग ठेवत नाही, त्यामुळे जितकं आपण तेल लावू तितकी आपली डस्ट त्याला अट्रॅक्ट होत राहते आणि आपलं स्कॅल्प अनहेल्दी होत राहतं. प्लस हेअरफॉलमध्ये तर आपण तसंही सांगतो की यू शुड नॉट ऑइल युअर हेअर और मसाज युअर हेअर. सो माझं असं स्पष्ट मत आहे, त्यापेक्षा 4 बदाम आणि 4 अक्रोड रोज खा, केस अजून चांगले होते. ओके, ग्रेट. सतत शॅम्पू केल्याने केस गळतात? माझ्या अंदाजाने आठवड्यातनं 3 वेळा शॅम्पू केल्याने काहीही प्रॉब्लेम येत नाही. प्लस तुम्ही कुठला शॅम्पू वापरतायत, हार्श शॅम्पू वापरतायत का, सटल शॅम्पू वापरतायत, सल्फेट फ्री वापर, ह्याच्यावरही बऱ्याच गोष्टी डिपेंड. बरोबर. नाही, मी अनेकदा बघितलंय की त्या जाहिरातीत सुद्धा दाखवतात बघा की शॅम्पू डायरेक्ट ती बाटली अशी डोक्यावर होतात आणि काहीतरी त्याचा फेस आला की केस धुतले गेले वगैरे असं. तर मला असं वाटतं, म्हणजे मी कुठेतरी वाचलं तर की शॅम्पू डायल्यूट करून वापरावा नेहमी. सो पाणी टाकून आणि असं. येस, व्हेरी ट्रू. इमल्सिफिकेशन केल्याने चांगला उपयोग होतो, पण अगदीच डायरेक्ट वापरल्याने तुमचे केस जाणार आहेत असं काही नाहीये. आणि मध्ये ते हबीब आहेत ना, स्किन हेअर स्पेशलिस्ट जावेद हबीब, तर त्यांचं एक कुठलं तरी रील होतं, त्याच्यामध्ये मी बघितलं की त्यांनी सांगितलं केस गळण्याचं एकमेव कारण म्हणजे स्काल्पला घाम येणं.
तर हे खरं आहे का? म्हणजे त्याच्यामुळे केस गळतात? नाही, माझ्या अंदाजाने केस गळण्यासाठी एक मेन 3-4 रिझन्स असतात. इन मेन इट कुड बी बेसिकली जेनेटिक फॅक्टर्स, की मी म्हटलं तसं हेरिडिटरी हेअर लॉस आहे तुमचा. सेकंडली सिबोरिक डर्मेटायटिस, म्हणजे भरपूर डॅन्ड्रफ होतो आणि तुम्ही काहीच नाही केलं त्याच्याबद्दल. थर्ड, हार्मोनल इम्बॅलन्स इन वुमेन. आणि फोर्थ, जे सर्वात महत्त्वाचं कारण आहे, न्यूट्रिशनल डेफिशियन्सी किंवा अनिमिया. या कारणांमुळे हेअरफॉल होऊ शकतो. घामामुळे हेअरफॉल होणं हे थोडं अवघड. खाण्याचा सोडा चेहऱ्याला लावल्यावर चेहऱ्यावरचे डाग स्वच्छ होतात. सो तुम्ही समजून घ्या, खाण्याचा सोडा बेसिकली एक ऍसिड होतो, बरोबर. आता तो एक काळ होता जेव्हा काहीच अवेलेबल नव्हतं, तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी चेहऱ्याला लावून बऱ्याच DIY करायचो. पण आपल्याकडे आता अनेक सुंदर प्रोडक्ट्स अवेलेबल आहे, AHA BHA ऍसिड्स आहे. त्यामुळे माझं असं मत आहे की खाण्याच्या गोष्टी खाण्यातच राहाव्या आणि लावायच्या गोष्टी लावा. हो, पण म्हणजे आता बारीक म्हणजे इतर सुद्धा हे म्हणतात की घरातली हळद, डाळीचं पीठ, मसुरीच्या डाळीचं पीठ आणि दही, मध, लिंबू असं काय 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 चेहऱ्याला लावायला सांगतात. सो मी असं म्हणत नाही की त्या खराब आहेत. तुम्ही समजून घ्या की वन तर प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत, पण असेही लोक असतात ज्यांना प्रोडक्ट्स घ्यायची पॉसिबिलिटी नसते. कुड बी बजेट इश्यूज, कुड बी नॉन अवेलेबिलिटी. सो या गोष्टी करायला काहीच हरकत नाही, पण त्याचा जो रिझल्ट येणार आहे दॅट इज व्हेरी लेस कम्पेअर्ड टू द प्रोडक्ट्स विच आर नाव अवेलेबल. पिंपल्सवर टूथपेस्ट लावली की पिंपल्स जातात. सो हा एक खूप जुना उपाय आहे आणि तुम्हालाही ऑब्व्हियसली माहिती असेल की तो एक काळ होता जेव्हा खरंच काहीच अवेलेबल नव्हतं. म्हणजे सॅलिसिलिक ऍसिड सोडा साधे मेडिसिन्स, बेसिक मेडिसिन्स आपल्याला अवेलेबल नव्हते. त्यामुळे कसं होतं, तो ट्रायल अँड एररनी कोणीतरी टूथपेस्ट लावली, तो पिंपल बसला आणि मग ते पुढे युनिव्हर्सिटी आहेच. येस. ओके. मगाशी मी हे विचारलं तसं की चेहरा उजळ दिसण्यासाठी चेहऱ्यावर हळद, डाळीचं पीठ इत्यादी गोष्टी लावल्याने उपयोग होतो. सो मी परत तेच सांगेल की उपयोग होत नाही असं नाहीये, पण तो किती उपयोग प्रमाणात होतो हे एक क्वेश्चन आहे. त्याच्याच बरोबर ताजा टोमॅटो, कलिंगड, काकडी, बटाटे हे सगळं चेहऱ्यावर लावून काळे डाग निघून जातात. सो मी परत तेच म्हणेल, खाण्याच्या गोष्टी खाण्यात ठेवूया, लावायच्या गोष्टी लावायला ठेवूया. ओके. कधी कधी केस बरेच विरळ झाले तर पूर्ण टक्कल केलं जातं. म्हणजे काय ते बाळाचं सुद्धा अनेकदा केस पूर्ण काढतात की जेणेकरून नवीन येणारे केस दाट होतात. तर हे खरं आहे का? ऑनेस्टली इट इज नॉट ट्रू. हा एक गैरसमज आहे की पूर्ण टक्कल केल्याने अजून चांगले केस येतील. पण अनेक वेळा असाही होता प्रकार की काही लोकांना सिबोरिक डर्मेटायटिस किंवा खूप डॅन्ड्रफ किंवा स्कॅल्प इश्यूज असायचे, स्कॅल्प डिसीज असायचे, तेव्हा हे केस काढल्यावरती त्या स्कॅल्पचा इश्यू आपण ट्रीट करू शकतो. त्या प्रकारात आपण म्हणू शकतो की ह्याचा काही उपयोग आहे. अदरवाईज देयर इज नो ट्रूथ इन इट. अर्थात तसा काही संबंध नाही. आता स्किन ट्रीटमेंटमध्ये मगाशी जसं आपण बोललो की त्याच्यामध्ये बॉटॉक्स असतील, फिलर्स असतील, तर हे सगळं एकदाच केलं की काम होतं, हे खरं आहे का? नाही, कुठलीही गोष्ट ही रिपीट रेग्युलरली करायला लागते. फॉर एक्झाम्पल म्हणजे कधी? पण फॉर एक्झाम्पल बोटॉक्स हे दर 6 महिन्यांनी करायचं असतं. फिलर्स हे दरवर्षी करायला लागतात. दरवर्षी? आता ह्याच्यात मला खूप लोक हे विचारतात की मला करायचं नसेल तर. सो इट इज ओके. तुम्हाला रिपीट नसेल करायचं, तुमचा चेहरा अजून खराब होणार नाही. पण हे का करायला लागतं मुळात? कारण तुमचा एजिंग प्रोसेस हे कंटिन्युअस आहे. आज तुम्ही जर 45 असाल तर उद्या 46 होणार आहे. तुमच्या बॉडीमध्ये जी झीज होणार आहे ती होतच राहणार आहे आणि त्याकरता ही ट्रीटमेंट रिपीट करायला लागते. जसं सिम्पल मी तुम्हाला म्हणजे अनेक पेशंट विचारते की तुम्ही हेअर कलर करतात, दर महिन्याला करतात, का बरं करतात? कारण केस वाढत असतो, तो खालचा केस पांढरा येत असतो म्हणून तुम्हाला टचअप करायला लागतं. किंवा एकदाच खूप भारी हेअरकट केला म्हणजे झालं असं होत नसतं, तो परत रिपीट करायलाच लागतो. तसंच स्किन ट्रीटमेंटचं सुद्धा असतं. आता ह्याच्यावरचा शेवटचा प्रश्न आहे, क्लिनिकमध्ये या ज्या सगळ्या ट्रीटमेंट आपण आता बोललो त्या खूप महाग असतात. सो आय डोंट डिनाय की स्वस्त असतात, पण अगदीही खूप महाग नसतात. म्हणजे अगदी मी तुम्हाला छान उदाहरण देईल की आजकाल जेव्हा आपण पिक्चर बघायला जातो PVR मध्ये किंवा कुठल्याही चांगल्या शो मध्ये, तेव्हा आपण तिकीट्स 4 लोकांचे तिकीट्स प्लस बकेट ऑफ पॉपकॉर्न किंवा टाकोज आणि आय डोंट नो व्हॉट ऑल थिंग्स आपण बाय, तिथे आपण जेवढं बिल करतो एका इव्हनिंगसाठी त्याच्यापेक्षा आपलं बिल खूपच कमी असतं.
मॅडम खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज इथे आवर्जून आलात आणि आपल्या ब्युटी ट्रीटमेंट्स आणि हेअर आणि सगळ्याविषयी खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत. त्याकरता मनापासून आभार. आणि आपल्याला सुद्धा आज मॅडमकडनं बऱ्याच गोष्टी स्किन आणि केसांशी निगडीत कळलेल्या आहेत. आणि तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि याविषयी जर काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही आम्हाला विचारू शकता. मॅडम त्या सगळ्यांची उत्तरं नक्की देतील. आणि भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन एपिसोडमध्ये नवीन व्यक्तीबरोबर नवीन माहितीसह. तोपर्यंत आनंदात राहा, मस्त मजेत राहा. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असणार याची खात्री आहे. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्याकरता रसिका मोहिनी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.